नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण 4 चमचे इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा इतका आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. अगदी साध्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला हा पदार्थ बनवत आहोत. आपण लाल तिखट टाकलेलं आहे, धने पावडर टाकायचे, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि जिरे टाकायचे. आता ह्या ठिकाणी त्यात आपल्याला मुलं भाजी खात नसेल तर नसतील तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी एक बटाटा घेतला, त्यावरची साल काढून घ्यायचे. साल काढून झाले की जे आपण पीठ घेतले त्या पिठामध्ये आपल्याला असं खिसून घ्यायचं. छोट्या खिसणीने आपण हे खिसून घेतलेलं आहे. अगदी साधी पद्धत आहे. जास्त आपल्याला पसारा न मांडता आपण मुलं जर चपाती भाजी टिफिन संपवत नसतील तर एकदा नक्की ट्राय करून पहा. सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे. आता ह्या ठिकाणी आपला पूर्ण बटाटा जो आहे तो खिसून झालेला आहे. अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचे. नेहमी तर आपण बटाट्याच्या वेगवेगळ्या भाज्या बनवतोच, पण आज भाजी न करता सोप्या पद्धतीनं चपाती भाजी खाण्यापेक्षाही भन्नाट असा पदार्थ आहे. आता ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून झालं की बटाटा आपण कच्चा घेतलेला असल्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच पाणी टाकून घ्यायचं आहे, जे की लाल पडणार नाही. आता पाणी टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की ह्या ठिकाणी आता मी काय करणार आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. ती कोथिंबीर कट करून घेणार आहे. नंतर आपण हे टाकून घेणार आहोत. नेहमी आपण डोसे बनवतो, पण अगदी इन्स्टंट आपण ह्या ठिकाणी डोसा टाईपच आपण जो पदार्थ बनवत आहोत. टिफिनसाठी सुद्धा सकाळच्या घाईमध्ये आपण हा पदार्थ पटकन बनवू शकतो. वेळ न घालता, पूर्वतयारी न करता अगदी 5 मिनिटांमध्ये आपण हे पीठ मिक्स करून खाण्यासाठी अगदी भन्नाट आणि खमंग आणि एकतर हेल्दी पण आहे. आपण ज्यात कुठलेही दुसरे पदार्थ घातलेले नाहीत. ह्या ठिकाणी लसण, अद्रक आणि आपण मिरची ठेचून घेतली, ती टाकलेली आहे. त्यामुळे टेस्ट अगदी छान येते. नक्की टाका. आता सर्व जिन्नस जे आहेत ते आपले टाकून झालेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचे. आता मिक्स करून झालं की थोडंसं आपल्याला आता पाणी लागणार आहे. पाण्याची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते किती लागणार आहे. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर गॅसवरती आपण तवा ठेवला. तव्यात थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला लावायचं, नंतर नाही लावलं तरी सुद्धा चालते. आता इथं तेल लावून झालं की आपल्याला 2 पळ्या आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला टाकणार आहोत. टाकते वेळेस पळीने आपल्याला फक्त मध्यभागात टाकायचं आहे आणि नंतर ते स्वतःच स्प्रेड होतं, कारण लिक्विड टाईप असल्यामुळं जास्त आपल्याला स्प्रेड करायची गरज नाही किंवा थोडंसं आपल्याला अशा पद्धतीनं गोल आकारात करून घ्यायचं आहे. हलक्या हातानं आपण ह्या ठिकाणी गोल आकारात करून घेतलेलं आहे. जास्तही पातळ आपल्याला बनवायचं नाही. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं केल्यानंतर आपल्या 1-2 मिनिटाकरता ह्यावरती आपण झाकण ठेवणार, जे की चांगल्यापैकी वाफेल आणि छान शिजलं जातं. त्यामुळं आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवलेलं आहे आणि काढून सुद्धा पाहायचं आहे. अगदी छान आपलं वाफरलेलं आहे. आता एका साईडला तर चांगलं वाफरलेलं आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्याला दुसरे सुद्धा छान अशा पद्धतीनं आपण जे चिला बनवलेला आहे, तर सर्व चिला आपण आता ह्या पद्धतीने बनवून घेणार आहोत. अगदी साध्या पद्धतीनं खमंग झटपट असे आपण पदार्थ मुलांना जर दिलं तर दुसरे पदार्थ आपल्याला जास्त पसारा न मांडता करण्याची सुद्धा गरज नाही आणि सर्वांनाच आवडणार आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत चपाती भाजी खाण्यापेक्षा भन्नाट आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. आणि दुसरे आता पाहू शकता या ठिकाणी फटाफट बनतात. जास्त वेळ लागत नाही किंवा मोडत नाहीत. अगदी फास्ट आपण हे असे चिला बनवू शकतो. पाहू शकता ह्या ठिकाणी मऊ लुसलुशीत छान आपले हे ज्वारीच्या पिठाचे चिला तयार झालेले आहेत. तुम्हाला चिले कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. खाण्यासाठी अगदी भन्नाट चटणी, सांबर, कुठल्याही लोणचं किंवा तकू काही घ्या सोबत
त्या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे. दह्यासोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट आहे. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत खाण्यासाठी अगदी छान योग्य पर्याय आहे चपातीपेक्षा सुद्धा. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे चिला कसे झाले आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आता टिफिनसाठी तर एक पर्याय झालेला आहे. दुसरा पर्याय म्हणजे आपण भाजी बनवतो. अगदी साध्या पद्धतीने टिफिनसाठी, ऑफिससाठी आपल्याला भाजी बनवायची आहे. अशी वांगी घेतलेली आहेत. नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या वांग्याच्या भाज्या बनवतो, पण आज अगदी सोप्या पद्धतीने जो मसाला आपण तयार करणार आहोत तो भरपूर भाज्यांसाठी तुम्हाला उपयोगी येणार आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला असं मधून थोडंसं वांगं कट करून घ्यायचं. असं 4 आपल्याला याचे भाग करायचे आहेत आणि थोडंसं कट मारून आपण साईडचं देठ आहे ते काढून टाकलेलं आहे. पाण्यात टाकायचं आहे जे की लाल पडणार नाही. तर अशा पद्धतीने सर्व वांगी जी आहेत ती मी आता कट करून घेणार आहे. आता वांगे तर कट करून झाले, पाण्यात टाकून ठेवलेले आहेत, साईडला ठेवायचे. गॅसवरती पॅन ठेवला आहे. थोडंसं गरम झालं की त्यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी इतके आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपल्याला थोडंसं भाजत आलं की आता ह्यामध्येच आपल्याला आणखी काही दुसरेही पदार्थ टाकायचे आहेत. आता थोडंसं शेंगदाणे भाजत आपण साईडला केले आणि खोबऱ्याचे काही थोडंसं अगोदर भाजलेलाच खोबरं आहे, पण आणखीन थोडंसं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत ते आपण गॅस मिडियम ठेवूनच भाजून घेणार आहोत. गॅस फुल करायचा नाही, नाहीतर खूप लवकर खोबरं जे आहे ते लाल होऊन जाईल. आता खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत ते आपले चांगले गरम झालेले आहेत. आपल्याला साईडला करायचं. साईडला केल्यानंतर आता ह्यामध्ये आपण छोट्या वाटीने अर्धी वाटी इतके तीळ टाकलेले आहेत. तीळ आपल्याला टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, कारण तीळ खूप लवकर भाजले जातात आणि चटचट उडायला लागतात. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी आता गॅस बंद केलेला आहे आणि सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले. थोडंसं साईडला करून आपण ह्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेत. जिरेसुद्धा आपल्याला हलके गरम करून घ्यायचं आहे. आता गॅस तर बंद केलेला आहे. गरम ह्याच्यामध्ये आपण थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं आता आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे. आता थंड झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे जे आपण मिक्स करून भाजून घेतलं आहे ते पूर्ण एक वाटण तयार करायचं. त्यामध्ये काही मसाले टाकायचे जे की बेसिक आपण जे नेहमी वापरतो. 1 चमचा इतकं लाल तिखट, पाव चमचा इतका आपण गरम मसाला टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकायचे आणि थोडीशी आपण धनेपूड टाकलेली आहे आणि मीठ टाकायचं. लाल तिखट, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि जे मसाले तुम्ही आणखी कुठले वापरत असाल ते टाकलं तरीसुद्धा चालतात. ह्या ठिकाणी अशा दरदरीत आपण एक वाटण तयार केलेलं आहे. गॅसवरती पॅन ठेवायचा आणि 4 ते 5 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला लगेचच मसाला टाकायचा नाही. तर आपण ह्या ठिकाणी वांगे टाकलेले आहेत आणि वांगे जे आहेत आपल्याला पाणी न टाकता तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, जे की वाफवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला जास्त शिजवण्याची गरज पडत नाही आणि भाजीची चवसुद्धा बदलणार नाही. आता ह्या ठिकाणी पाहू शकता 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवले आहे. आणखीन आपल्याला थोडंसं उलटसुलट करून आणखी थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, जे की वांगं चांगलं मऊसर व्हायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी आणखीन आपण झाकण ठेवलेलं आहे. आता ह्या ठिकाणी रंगावरून तुम्हाला लक्षात येत असेल वांगी जी आहे ती चांगले भाजली गेलेली आहेत आणि मस्त वाससुद्धा येत आहे. आता ह्या ठिकाणी भाजलेली वांगे जे आहेत ते आपल्याला प्लेटमध्ये बाहेर काढून घ्यायचे. वांगी काढून घेतल्यानंतर थोडंसं तेल शिल्लक आहे. त्याच तेलामध्ये आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा इतके जिरे टाकलेले आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि मोठं वाटून घेतलेलं आपण ह्या ठिकाणी लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. लसूण थोडा चांगला तळला की जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला सुरुवातीला टाकायचा आणि वांगे जे आहे ते आपल्याला आत्ताच टाकायचं नाही. आता मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे. थोडासा मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. असं मसाल्याचं जर आपण वाटण तयार करून ठेवतो कुठल्याही भाज्यासाठी आपल्याला हे उपयुक्त येऊ शकतं आणि झटपट आपण सकाळच्या घाई गडबडीने मुलांना डब्यासाठी सुद्धा हे वाटण टाकून आपण ही भाजी बनवू शकतो. दोडक्याची म्हणा किंवा कुठल्याही भाज्यासाठी आपण हे वाटण तयार करून ठेवलं तर आपलं टेन्शन जातं आणि खूप लवकर भाजी बनवता येते. आता 1 वाटी इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये जे मसाले आहेत ते चांगलं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. गरम झालं की त्यामध्ये आता आपण जे वांगी भाजून घेतलेले आहेत ती वांगी आता आपण ह्यात टाकून देणार आहोत. आता वांगी भाजलेली असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला असं ठेवायचं आणि झाकण ठेवायचं आता ह्यावरती. झाकण ठेवल्यानंतर भाजी छान वाफरलेली आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. पाहताच लक्षात येत असेल अगदी मस्त खमंग अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे. ताजी अशी वरतून आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे.
तीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वांगी अगदी छान शिजलेली आहेत. खाण्यासाठी आपली भाजी आता जी आहे ती तयार झालेली. आता ती चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. अगदी मस्त खमंग झणझणीत चमचमीत अशी भाजी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. चला भाजी तर काढून झालेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.